कथेचं नाव आहे आणि कविता जिवंत राहिली. तो दिवस आम्हा नवरा बायकोंच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. ती गरोदर होती. 7वा महिना सुरू होता. निर्भय तिच्या पोटात वाढत होता. माझा 3 महिन्यापासून पगार झाला नव्हता. मी कंत्राटी कामगार होतो आणि वेळ अशी आली होती, घरातलं सगळं राशन संपलं होतं. गॅस संपून 8 दिवस झाले होते. स्टोव्हमध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसं तरी 2 वेळचा स्वयंपाक करत होती. टीव्हीचा रिचार्ज संपला होता, त्यामुळे टीव्हीही बंद होता. रोजचं येणारं दूध बंद केलं होतं. घरमालक सारखा भाडे मागण्यासाठी फोन करत होता. 3 महिने मी काहीतरी करून ढकलत आणले होते. तिच्या सोनोग्राफीला आणि दवाखान्याला बराच खर्च झाला होता. गावाकडे आई वडील, आजी आणि बहीण असायचे, तिकडेही लक्ष द्यावे लागायचे. दीपालीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती आणि माझ्यासोबत लढत होती. परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे रिकामे झाले होते. एका वेळची सोय होणार होती आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो, पण माझा फोन कोणीच उचलत नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं, हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्यांकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला, नितीन, थोडेफार पैसे असेल तर दे ना. मी काहीच उत्तर दिलं नाही. फोन कट केला आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो. तिची अंघोळ झाली होती. आम्ही पुण्यात पिंपळे निलखमध्ये भाड्याच्या रूममध्ये राहत होतो. टीव्ही बंद असल्यामुळे तिला करमत नव्हतं. तिचा मूड ठीक करण्यासाठी मी कधीतरी तिच्या आवडीचं सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं गुणगुणत असायचो. मी गाणं गायला सुरुवात केली, पण ती एकटक खाली मान घालून चटईवर बोटं फिरवत होती. तिने लक्षच दिलं नाही माझ्या कवितेवर. ती फार प्रेम करते म्हणून कवितेच्या ओळी म्हणायला सुरुवात केली तेव्हा तिने झटकन माझ्याकडे रागाने पाहिले. मी मान खाली घातली. घराच्या उंबऱ्यावर भूक हंबरडा फोडायला लागली की घराच्या आत जगातलं कोणतंच संगीत आणि कोणतीच कविता मनाला आनंद देऊ शकत नाही हे कळलं. आम्ही बराच वेळ एकमेकांशी काहीच बोललो नाही. ती मान खाली घालून चटईवर बोटाने कोणती न उमटणारी अक्षरे गिरवत कुणास ठाऊक. 7 महिन्याची गरोदर असणारी, एक नवा जन्म पोटात वाढू पाहणारी, आई होण्याच्या उंबरठ्यावर असणारी दीपाली आमच्या बाळासाठी कदाचित एखादं नाव पुन्हा पुन्हा गिरवत असावी. मी तिच्या बोटाकडे एकटक पाहत होतो. ती स्वतःला सावरत हळूहळू उठली आणि दार उघडून बाहेर गेली. मी काहीच बोललो नाही. तिने शेजारच्या घरातून पेपर वाचण्यासाठी मागून आणला, कारण घरातली सगळी रद्दी या आठवड्यात तिने वाचून संपवली होती. रविवार होता. पेपरला पुरवण्या होत्या. तिचा चेहरा थोडासा खुलला आणि ती पुन्हा खाली बसली. मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती पेपरची पाने चाळू लागली आणि अचानक ती जोरात ओरडली, ओ चंदन शिवे, हे बघा काय आलंय पेपरला. मी म्हणलं, काय दीपाली? तर तिने मला विचारलं, काय ओ चंदन शिवे, तुम्ही कवी आहात ना? मी पार गळून गेलेल्या आवाजात म्हणलं, हो आहे, पण काय करणार, कवी असून आणि कविता तरी काय करणार आहे माझी. तिने हाताला गच्च धरून जवळ ओढला आणि माझ्यासमोर ते पेपरचं पान धरलं आणि त्या पानावर असलेल्या जाहिरात मला आजही आठवते. अंशुल क्रिएशन प्रस्तुत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खुली काव्य वाचन स्पर्धा. रोख रकमेची 3 बक्षिसे. खाली पत्ता होता चिंचवड पुणे आणि संपर्क साधा म्हणून मोबाईल नंबर दिलेला होता. मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नाव नोंदणी केली आणि मी दीपालीकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक मला दिसायला लागली होती. ती म्हणाली,
चंदन शिवे, घरात शेवटचे 70 रुपये आहेत, ते मी तुम्हाला देते. या स्पर्धेत जा. आजची स्पर्धा आहे ही. तिथं कविता म्हणा आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणारं बक्षीस घेऊनच घरी या. पण एक सांगते, आज जर तुम्ही बक्षीस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त नितीन चंदनशिवे आत येईल. कवी नितीन चंदनशिवे पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे. तिच्या या वाक्याने माझ्या पोटातच काळीचं कुणीतरी मोठी गच्च आवळून धरल्यागत वाटायला लागलं. ती पुढे म्हणाली, जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देऊ शकत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय. 7 महिन्याची गरोदर असणारी सर्वसामान्य गृहिणीसारखी सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या दीपालीचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी ते तिचं आव्हान स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले 70 रुपये माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुदका आला. मी अंगात कपडे घातले, तिच्या डोळ्यात बघितलं आणि निघालो. मी चिंचवडला आलो. बसच्या तिकिटाला 10 रुपये गेले होते. तिथं प्रवेश फी 50 रुपये होती. ती भरली. ती भरत असताना माझ्या मनाच्या वेदना नाही मांडता येणार, परंतु जाण्यासाठी 10 रुपये शिल्लक राहिले होते. मी ते जपून ठेवले. बाजूला सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली होती. मला खावंसं वाटत नाही कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा, पण आतल्या आत माझ्या कवितेची माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झालेली होती. कारण इथं जिंकलो तरच माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती आणि हरलो तर फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं. स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता मला ऐकूच येत नव्हत्या कारण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेल्या ओ चंदन शिवे ही हाक ऐकू येत होती. माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो तेव्हा मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना स्टेजवर बाबासाहेबांचा आणि रमाईचा एकत्र असलेला फोटो दिसला. अंगावर काटा आला. अंग थरथर कापलं. वीज चमकावी तसं मेंदूत काहीतरी झालं. रमाईला आणि बाबासाहेबांना डोळे भरून बघून घेताना अंगात बळ येत गेलं. इतकं बळ आलं की त्या क्षणाला मी जगातली कुठलीही स्पर्धा जिंकू शकत होतो. माझी तमाशा नावाची कविता बेंबीच्या देठातून सादर केली. कविता संपली. टाळ्या कानावर यायला लागल्या. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला. स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झाला. त्यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार होतं. मंचावर ते उपस्थित होते. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला आणि छातीत धडधड सुरू झाली. त्यांनी सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो 3 नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शॉल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पाकिट राजकुमार बडोले यांनी दिलं. त्याला तिथेच थांबवलं. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती. सूत्रसंचालकाने 2रा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेताही तसाच जाऊन स्टेजवर थांबला आणि आता सूत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढलेली होती. 2 डोळ्यांच्या बंद पापणीच्या आत फक्त गरोदर असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती आणि कानावर आवाज आला, आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेता आहे ज्याने तमाशा कविता सादर केली असा नितीन चंदन शिवे. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बाण सोडला आणि गालावर पाणी घळघळ वाहायला लागलं.
सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं. मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय, मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे. टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या विंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिलो होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेरा डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला आणि दीपालीला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणाली, चंदन शिवे, काय झालं सांगा ना लवकर. ती बिचारी वेड्यासारखी हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत बसली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरला आणि म्हणलं, दीपाली, पहिला नंबर आलाय. मला एक अपेक्षा होती, तिने अभिनंदन वगैरे म्हणावं अशी, पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, ते पहिला नंबर आला ठीक आहे, पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. आणि तेवढ्यात ती मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्याच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ दीपाली फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकिट दिसू लागलं. मी कसलाच विचार केला नाही. ते पाकिट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकिट फोडलं. 2 बोटं आत घालून त्या 500 रुपयाच्या नोटा मोजल्या. 10 नोटा होत्या आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, दीपाली, 5000 रुपये आहेत. हे वाक्य बोलताना घळकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली. त्यावर दीपाली काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक उदका मात्र ऐकू आला आणि जवळजवळ 20-25 सेकंद आम्ही एकमेकांशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटतं आम्ही दोघेजण किती जगू माहिती नाही, पण आयुष्यातला तो 25 सेकंदाचा काळ हा सुवर्णकाळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या 25 सेकंदाच्या काळात आमचं जन्मजन्मीचं नातं मुक्याने समजून घेतलं. नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालो सुद्धा. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोज मिळालीच नाही आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होते. फोटोवालाही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकिट खिशात कोंबून बाहेर पडलो. घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात म्हणून गरमागरम समोसेही घेतले. 3ऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी अक्षरशः पायऱ्या तुडवत पळत पळत धापा टाकत दारात आलो. दार वाजवणार तेवढ्यात तिनेच दार उघडलं आणि म्हणाली, कवी नितीन चंदन शिवे यांचं माझ्या संसारात स्वागत आहे. हुदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकल्याचा 5000 मिळवल्याचा आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो. कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो. याचा आनंदच नाही तर मी हा महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होतो. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेले तिच्या हातात दिलं. आम्ही दोघेही खायला बसलो आणि ती म्हणाली, चंदन शिवे, आपल्याला जर मुलगा झाला तर आपण त्याचं नाव निर्भय ठेवायचं, कारण आज पोटात तो सारखा लाथा मारून मला त्रास देत होता. तो सोबतीला होता म्हणून मनात भीतीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्ही जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. सगळी मिठाई दोघांनी खाल्ली. तिने कागद आणि पेन घेतलं आणि किराणा मालाची यादी लिहायला सुरुवात केली. तिने ती यादी लिहून झाल्यावर माझ्या हातात दिली आणि जा घेऊन या लवकर सामान असं म्हणून ती पिशवी घेण्यासाठी उठली आणि त्याच कागदाच्या मागील बाजूस मी कविता लिहिली ती अशी, माझ्या महिन्याचा पगार होतो तेव्हा माझी बायको तिच्या सुंदर हस्ताक्षरात किराणा मालाची यादी लिहिते. ती यादी माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर कविता असते आणि यादीची समीक्षा फक्त आणि फक्त तो दुकानदारच करत असतो. तो एक एक शब्द खोडत जातो, पुढे आकडा वाढत जातो आणि कविता तुकड्या तुकड्याने पिशवीत भरत जातो. आयुष्यभर माहिती नाही, पण कविता आम्हाला महिनाभर
पुरून उरते. कविता आम्हाला महिनाभर पुरून उरते. मित्रहो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. फक्त डोळ्यांनाच फक्त सुखाचे भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की संसाराच्या या गाडीत बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधी थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असली तरीही आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लळा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्याचं गाणंही अशाच सुख दुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे. चालत रहा आयुष्याचे आनंद गाणे, हसत हसत गात रहा. कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कथा कशी वाटली नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एक नवीन कथेसोबत. धन्यवाद.